नमस्कार, मी मयूर येवले. अविरत प्रस्तुत ए फॉर एकांकिका सवाई स्पेशल या नव्या सेगमेंटमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जे नाटकवाले आहेत त्यांना सवाई काय आहे हे माहिती आहे, परंतु आमचे जे काही प्रेक्षक आहेत ज्यांना सवाई या स्पर्धेविषयी माहिती नाही, त्यांच्या माहितीकरिता सांगतो की सवाई ही जी स्पर्धा आहे तिच्या जर तुम्हाला भाग घ्यायचा आहे तर त्या अगोदर तुम्हाला कोणत्या तरी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवावा लागतो, म्हणजे तुम्हाला कुठेतरी जिंकावं लागतं. त्या अर्थानं सवाई ही स्पर्धा जी आहे ती उत्तमातल्या उत्तमांची स्पर्धा आहे आणि जो जी स्पर्धा जिंकतो तो होतो सर्वोत्तम. त्यामुळे आजच्या आपल्या या सेगमेंटमध्ये अशाच काही सर्वोत्तम व्यक्तींबरोबर आपण संवाद साधणार आहोत. तर त्या व्यक्ती म्हणजे आमचे मित्रच आहेत. 2022 साली कोळसा आणि काहीतरी अडकले या दोन एकांकिकांच्या माध्यमातून एकांकिका विश्वांमध्ये त्यांनी आपलं नाणं खणखणीत वाजवलं. आणि गेल्या वर्षी सवाईमध्ये आमचा एक मित्र आहे अमित पाटील, त्याला विशेष लक्षवेधी दिग्दर्शक हा पुरस्कार मिळाला आणि थोड्याशा काही अंतरावर सवाई दिग्दर्शक त्याचं हुकलं. पण यावर्षी त्याने ती कसर भरून काढली. सवाई लेखक आणि सवाई दिग्दर्शक मिळवून, त्याचबरोबर ओव्हरऑल सवाई सर्वोत्कृष्ट एकांकिका मिळवून त्याने आपलं सवाईचं जे अनेक नाटक एकांकिका करणाऱ्यांचं स्वप्न असतं ते पूर्ण केलं. आज फारच अभिमानाने आनंदाने मला इथे स्वागत करावं असं वाटतं. सवाई दिग्दर्शक अमित पाटील आणि सवाई लेखक सिद्धेश साळवी, तुमच्या दोघांचं आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सवाई विजेते एकदम शांत बसलेत. काय काय खूप जणांचं स्वप्न असतं ना, सवाई मिळवायचे सवाई मिळवायचे. आता तुम्ही INT ला पहिले आलात, त्याच्यानंतर मग तुम्हाला रिअलाईज झालं का की आपला तिकीट तो मिल गया आहे, आता आपल्याला सवाईला जाता येणार आहे, असं काही आलं होतं की तुम्ही त्याच वेगळ्या झोनमध्येच होतात? नाही, म्हणजे एकांकिका करणारी जी मुलं असतात किंवा ज्या संस्था असतात किंवा कॉलेज असतात, महाविद्यालय असतात, त्यांचं एकतर हे एमच असतं की आपल्याला पहिलं यायचं आहे आणि ते तिकीट मिळवायचं आहे. सो पहिलं आल्यानंतर कुठे ना कुठेतरी हा थॉट येऊनच जातो की आपल्याला सवाईचं तिकीट मिळालं. सो तो आम्ही तिथे क्लिअर झालो होतो की सवाई आपल्याला आपण एलिजिबल झालो, म्हणजे आपण सहभाग घेऊ शकतो आता. पण अगेन स्पर्धा तशी खूप बाकी होती, कारण की मागच्या वर्षीचा आम्हाला अनुभव होता. आमची एकांकिका होती काहीतरी अडकलंय, जी INT ला तिसरी आली होती आणि अद्वैतला म्हणजे 4-5 दिवसानंतरच ती स्पर्धा झाली होती, त्यात पहिली आली होती. पण अगेन सवाईपर्यंत INT नंतर आणि पहिला आल्यानंतर सवाईपर्यंतचा जो प्रवास असतो तो पण खरं तर खूप महत्त्वाचा असतो. मला तर असं वाटतं तोच महत्त्वाचा असतो, कारण की स्पर्धा करत असताना किंवा फक्त आपण पहिले आलोय म्हणजे आपण सवाई जिंकलोय असं नाही, आपल्याला फक्त ते तिकीट मिळालंय. सो सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की ती जेन्युनिटी आणि ती शिस्त, ह्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सवाईचं तिकीट मिळाल्यापासून सवाई परफॉर्म करेपर्यंत तशाच राहणं मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं. मग नंतर सवाईचा रिझल्ट काही लागो, सवाईला फायनलला जाऊ किंवा सवाईला पहिले हो किंवा काही हो, पण मला असं वाटतं ती शिस्त टिकून राहणं गरजेचं असतं. आणि पहिलं आल्यानंतर आपण पहिले आलोय म्हणजे आपण सवाईला पण पहिले येऊ किंवा आपल्याला सवाईला एंट्री झाली आहे असं करण्यापेक्षा, मिळवण्यापेक्षा ते टिकवणं खूप कठीण असतं. आणि मुलं सगळी नवीन होती, केळकरची लहान मुलं होती. सो त्यांना त्यांच्या ते डोक्यात नाही गेलं पाहिजे किंवा आमच्या इथे डोक्यात नाही गेलं पाहिजे, कोणाच्या इथे डोक्यात गेलंच नाही पाहिजे की आपल्याला सवाईचं तिकीट मिळालं, नाहीतर मग त्याचा परिणाम पूर्ण वर्षभर होतो की आपणच आता जिंकणार किंवा आपणच आता नंबरात येणार. सो कुठेही तो आमच्या डोक्यात विचारच नव्हता की सवाईचं तिकीट मिळालं म्हणजे आता आपलं काम झालेलं आहे, मग आपण आता डायरेक्ट सवाई परफॉर्म करायची. तर तसं काहीच नव्हतं. ते तिकीट मिळाल्यानंतर ती जेन्युनिटी टिकून ठेवणं खूप गरजेचं होतं आणि आम्ही ते करायचा प्रयत्न केला. ती जेन्युनिटी आणि मुलांची शिस्त, मुलांमध्ये शिस्त, कुठेच त्यांनी काही असा विचार नाही केला पाहिजे की हा आता आपण सगळं मिळवलं, असं न करता आपल्याला स्पर्धा पण करायच्या आहेत, आपल्याला त्यातही यश मिळवायचं आहे. आणि जी जेन्युनिटी आपली त्या पहिल्या प्रयोगाला लागली होती तीच त्या शेवटच्या प्रयोगापर्यंत लागली पाहिजे, हे जास्त महत्त्वाचं होतं आणि ते आम्ही केलं. मला असं वाटतं बरोबर आहे, ते केलं म्हणूनच तुम्ही यशस्वी झालात. म्हणजे लेखक म्हणून मला तुझं कौतुक यासाठी करावं असं वाटते की जिल्हा परिषदेच्या शाळा, त्यांची कमी होणारी पटसंख्या आणि एकंदरीत आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये विशेषतः मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये जे काही आता
उतरती कळा लागलेली आहे. आणि ग्रामीण भागातील जी मुलं आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे, की ज्यांच्यासाठी जी जिल्हा परिषदेची जी शाळा आहे तेच एकमेव माध्यम आहे शिक्षण घेण्याचं. आणि हा एकदमच असा गुंतागुंतीचा विषय आहे आणि तो मग एकांकिकेमध्ये आणणं, मांडणं, चांगल्या पद्धतीनं मांडणं आणि मग तो, कारण नुसती एकांकिका झाली नाही ना, मग त्या प्रश्नावर चर्चा पण झाली सगळीकडे. तर मग तुझा याच्यामध्ये काय रोल होता, की आता आपण सवाईपर्यंत चाललेलो आहोत, तर तुला वाटतं का आता या प्रवासामध्ये की तू ज्या थॉटने सुरुवात केली होती की हे सगळं चर्चेला गेलं पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा, तर सवाईला पोहोचेपर्यंत ते झालं का? हो, नक्कीच झालं. ॲक्च्युली ते INT नंतरच सुरुवात झाली त्याची. कारण मुळात जेव्हा एकूणपट एक म्हणजे गेल्या वर्षी काहीतरी अडकले आणि कोळसा ही वेगळी गोष्ट होती, तेव्हा आम्ही खालसामधून करत होतो, आमच्या कॉलेजमधून करत होतो. एक ते होतं की चांगलं नाटक करून आपण स्पर्धेत टिकून राहावं, लोकांनी आपली एक दखल घ्यावी यासाठी. पण ह्याच्या उलट एकूणपटच्या बाबतीत होतं. बरोबर. कारण एकूणपट ही ना आम्ही आधी म्हणजे आमच्या कॉलेजमधून नाही गेली, पहिल्यांदा आम्ही कोणत्या ते बाहेरच्या कॉलेजमधून एक एकांकिका बसवली पहिल्यांदा, असं झालं. आणि मग त्यामध्ये सुद्धा लिहितानाही मुळात ही एकांकिका INTसाठी लिहितोय, सवाईसाठी लिहितोय हा थॉटच नव्हता. मी तर ह्या एकांकिकेचा युथ फेस्टिवलसाठी विचार केला होता. ओके. एक खरं कारण आहे की, आणि ते खालसामधून की युथ फेस्टिवलला बसूया आणि मुळात ही एकांकिका स्पर्धेत तरेल हा विचारच माझ्या डोक्यात नाही आला. मला फक्त हा विषय पोचवायचा होता आणि स्पर्धेत फायनलला असावी, म्हणजे लोकांनी चर्चा करावी त्या विषयावरती, बोललं जावं. कारण खूप असा बारीक थिन लाईनवरती म्हणजे तो विषय सुचला. म्हणजे फक्त न्यूज चॅनलवरती न्यूज स्क्रोल करत होतो, बघत होतो, फास्ट फॉरवर्ड न्यूजमध्ये आलेली न्यूज होती ती. म्हणजे त्या न्यूजला पण न्यूजमध्ये फास्ट फॉरवर्डमध्ये टाकलं होतं, म्हणजे टिकरवर खालून जाते. म्हणजे एकूणच त्या विषयाला किती हे मिळालं पाहिजे, एक्सपोजर मिळालं पाहिजे आणि किती मिळत होतं. तर तिथून मग मी अजून सर्च केलं. मला BBC मराठीची एक त्यावरती 7 मिनिटाची डॉक्युड्रामा 7 मिनिटाची होती, त्यामध्ये मुलगा होता, मुलगी नव्हती. आणि मग त्यातून काही मग नंतर सर्च करत गेलो तर अशा बऱ्याच शाळा सापडल्या. बोललो ही एका त्या पर्टिक्युलर एका शाळेची नाही, ही त्या सगळ्या शाळांना रिप्रेझेंट करणारी गोष्ट झाली पाहिजे. म्हणून ती काल्पनिक करणंच भाग होतं. त्या शाळेला इन्स्पायर होऊन असं करण्यात काहीच पॉईंट नव्हता. कारण सगळ्या शाळांमध्ये वेगवेगळी सिच्युएशन, एकच विद्यार्थी पण सिच्युएशन वेगवेगळी. सो एक बेस्ट सिच्युएशन क्रिएट करून सगळ्यांचे मुद्दे कसे घेता येईल अशी काल्पनिक गोष्ट लिहिली गेली. ती पण मुळात लिहिली होती, पण ॲक्च्युली एक गोष्ट म्हणून ऐकवायला लिहिली होती. खालसा कॉलेजमध्ये एकतर आम्ही आमच्याच कॉलेजमध्ये ऐकवतो जे काय आम्हाला सुचतं तसं, तर ती ऐकवण्यासाठी लिहिली गेलेली गोष्ट होती. तर ती अगेन INTला करायचं असंही ठरलं नव्हतं. मग त्या गोष्टीवर सगळ्यांचे चांगले रिव्ह्यू आले खालसामध्ये. मला खालसाची जी मुलं होती ना आमची सगळी, म्हणजे आमचा कुणाल दादा असेल, अमित होता, ह्या सगळ्या आमच्या सगळ्यांची ना त्याच्यावर चर्चा झाली. हा चांगला विषयच खूप चांगला आहे, ह्याला जरा हे मिळालं पाहिजे. पण कोणाला त्यामध्ये स्पर्धेचं असं एक दिसत नव्हतं आम्हाला कोणालाच खरंच. मग नंतर त्याची स्क्रिप्ट लिहिली गेली. ती स्क्रिप्ट अगेन आमची पूजा मिडबावकर म्हणून मैत्रीण आहे, तिच्या थ्रू आम्ही वजेच्या मुलांना ऐकवली. आणि मग असं झालं की आमच्या कॉलेजमध्ये पण ठीक आहे नको ही आपण रिस्क घेऊया. आणि वजेच्या मुलांना ऐकवल्यानंतर जरा आम्ही शॉक होतो. आम्हाला असं वाटलं की नाही त्या मुलांचं पण असं असेल किंवा त्यांना आयत्या वेळेला दुसऱ्या दिवशी फॉर्म भरायचा होता आणि आदल्या दिवशी स्क्रिप्ट डन करून दुसऱ्या दिवशी स्क्रिप्ट दिली त्यांना आणि फॉर्म भरायला गेला. म्हणजे ते 2 दिवस जरी हल्लं असताना तरी सुद्धा ही एकांकी INTला झालीच नसती. कदाचित तिचा प्रयोगच झाला ना. आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी फॉर्म भरायचा, आदल्या दिवशी वजेच्या मुलांचा फोन आला, दादा आम्हाला की पूजाताईकडून कळलं की तुम्ही पण इंटरेस्टेड आहात, तुम्ही आम्हाला ऐकवायला येऊ शकता. ऐकवलं आणि पहिले मी हे बघितलं की इंग्लिश मिडियमची मुलं किती आहेत, कारण त्यांना रिलेटच होणार नाही. बरोबर. आणि असं झालं की वाचल्यानंतर बऱ्यापैकी तिकडे 3-4 मुलं मराठी मिडियमची होती, सो ते त्यांना खूप रिलेट झालं आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांनाही रिलेट झाला विषय. आणि मग झालं की चला कोणाला तरी आवडली स्क्रिप्ट आपली, या मुलांनी डिसिजन घेतला आपली स्क्रिप्ट करण्याचा. इथे आम्हाला त्या मुलांचं कौतुक वाटलं की त्यांनी ह्या विषयाला निवडलं, कारण हा विषय स्पर्धेसाठी कोणी निवडला नसता असं आम्हाला वाटलं होतं. आणि खरंच वाटलं होतं, कारण त्यात तसं काही हे नव्हतं. आणि INTला परफॉर्म झाली. INTला परफॉर्म होताना खूप कष्ट. ॲक्च्युली INTचाही प्रयोग होणार नव्हता त्या स्पर्धेचा, कारण असं झालं होतं की आम्ही बाहेर रिहर्सल करत होतो आणि तिकडे डासांचा प्रॉब्लेम असल्यामुळे जो मुलगा प्रमुख भूमिका करतोय त्यालाच मलेरिया झाला आणि दुसऱ्या दिवशी INT परफॉर्म करायची आणि आदल्या दिवशी त्याला ॲडमिट केलं. तर INTने आम्हाला संधी दिली की त्या मुलाची रिपोर्ट सगळं पाहिलं आणि त्यांना कळलं खरं जेन्युइन रिझन आहे आणि जेन्युइनच होतं. आम्ही तर बॅकआउट करण्यासाठी गेलेलो INTला सांगायला, पण INTने रिझन ऐकून घेतलं, सांगितलं तुमचा लॉट आम्ही शेवटच्या दिवशी शिफ्ट करतो.
तोपर्यंत मुलाला डिस्चार्ज मिळेल. आम्ही डॉक्टरांना विचारलं आणि त्याला जस्ट त्या लॉटच्या आदल्या दिवशी डिस्चार्ज मिळाला. असं करून तो प्रयोग झाला आणि मग आमचं होतं की प्रयोग करूया पुढे. हे सगळं सवय मिळणार होती म्हणून घडून आले सगळं. तेच सांगतो, IIT प्रवास असा होता ना. प्रमुख मुलगा आहे ना त्याला पण झाला, राहुल पेडणेकरला. आणि आता उद्या प्रयोग आहे, परवा प्रयोग आहे. तर जो सरपंचाचा रोल करणार होता त्यालाही करत होता, त्याला पण मलेरिया झाला. पण त्याची रिप्लेसमेंट होती, पण त्या लीड मुलाची रिप्लेसमेंट तेव्हा करणं शक्य नव्हतं. मुळात सध्या तरी खूप एकांकिकांच्या मुलं एकांकिका करण्यासाठी मुलं स्पेशली कमी येतात, मुली जास्त ऍक्टिव्ह असतात. हे प्रत्येक कॉलेजमध्ये आम्हाला तरी दिसून आलं. हे खालसा कॉलेजमध्येही आहे आणि हे केळकरमध्ये सुद्धा. सो मुलांना ऑप्शनच नव्हता त्याला मस्त. तर त्याने केला तो प्रयोग आणि आम्ही प्रयोग केला. आम्ही एलिम्सलाही चर्चा केली की प्रयोग छान. खरंच एलिम्सचा प्रयोग एवढा समाधानकारक झाला. म्हणजे आमचं असं झालं की आम्हाला आपण बोलतो ना की आपल्या आयुष्यात आपण मोठे होत जाऊ, वय वाढत जाईल वगैरे, आणि आपल्याला ह्या मुवमेंट्स आठवतील. आम्हाला असं वाटतंय आमचे खूप वर्ष गेली, आम्ही एक काहीतरी 40-50 वर्षाचे होऊ ना, तेव्हा आम्हाला सवाई IITचे प्रयोग नाही आठवणार, IITचे एलिम्सचे प्रयोग आठवेल. तो पण काहीतरी अडकलेचा सुद्धा आणि एकूणपटचा सुद्धा. एवढा सुंदर प्रयोग झाला. आणि आम्ही बोललो की आता तो प्रयोग पाहून आम्हाला असं वाटलं की आपण वर्षभर एकांकिका करूया. इतक्यात रिझल्ट लागला, IIT फायनलला होतं. वा. आणि मग IIT मिळाल्यानंतर एक होता IITला परफॉर्म करायचा, दुसरा लॉट मिळालेला. IITला पण परफॉर्म आमचं ते होतं की काहीतरी अडकलेला पण दुसरा लॉट होता. सो आम्ही ते की जुळतायत गोष्टी. आणि IITला सुपरस्टिशियस हे असतो, एकांकिका करणारा मुलं असतो, सगळीकडे असतं. म्हणजे आपण किती बोललो ना आम्ही पुढारलेले आहोत, पण एकांकिका करायची म्हटलं ना, अरे नाही त्या नंबरात बसायचं, काय काय करू शकतो आपण. चला एकांकिकाला सगळं चांगलं केलं तरी सुद्धा काय तर ऍडिशनल तोच टी-शर्ट घालणं, हे मिथ आहेत आपल्याकडे, ते आपण फॉलो. पण हे मिथच आहेत मंडळींनो, फार काही मनावर घ्यायचं. आणि त्याला जोडून काही इमोशन्स पण आहेत, म्हणजे तेच टी शर्ट किंवा. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मला नमूद करायची आहे, म्हणजे स्पेशली वजेच्या मुलांना, की पूजा मिडबावकर विशेष सौजन्य सवाई. कारण पूजाने जर मध्यस्थाची भूमिका बजावली नसली तर सुरुवातीलाही आणि सवाई होईपर्यंत तिची खूप मदत झाली खरं तर. आणि आमच्या नंतर खरं तर कोण होतं, आमची जी टीम होती त्यानंतर कोण होतं तर ती पूजा होती. तिने सपोर्ट केला, तिने जिथे मदत केली, तिने बरीच मदत केली. जिथे काय कमी पडते तिथे उभं राहणं किंवा काय. आणि आता विषय निघालाच आहे तर आम्हाला अजून एक गोष्ट अशी बोलायची, ती म्हणजे वझेचे जे सिनियर्स आहेत सगळेच एक स्टुडंट्स आहेत, त्यांचा खरं तर खूप महत्वाचा भाग आहे. महत्वाचा त्यांचाच भाग आहे. कारण म्हणजे प्रयोगाच्या 2 दिवसाआधी आम्हाला वाटत नव्हतं की हे होईल, हे होणं शक्यच नाहीये. आणि आत्ता आम्हाला दुपारी 4 वाजेपर्यंत असं वाटतंय की अरे परवापर्यंत आपलं काय होणं काय खूप कठीण आहे. आणि नंतर 6-7 नंतर ती मुलं जे एक स्टुडंट्स आहेत, ते सिनियर्स आहेत केळकरचे, ते सगळे एक आले. त्यांनी जी एनर्जी ते पास करत होते ना, एनर्जी घेऊन आले. कारण आत्ताच्या मुलं जी नाटक करतायत त्यांना इतकं फार म्हणजे सोशल मीडियाचं काही असेल इतकं काही. कारण वजेच्या मुलांना अर्ध्याहून जास्त मुलांना मोजून 4 मुलं सोडली तर बाकीच्या मुलांना IIT म्हणजे काय हेच माहित नाही. सो IIT साठी कसं प्रिपेअर व्हायचं. आपण IIT फायनलला गेलोय, वजे एवढ्या वर्षानंतर IIT फायनलला गेले, म्हणजे आता सेल्फी मागण्यानंतर आता गेले, तर कसं प्रिपेअर व्हायचं. तर IIT फायनलला गेले याचा उत्साह सिनियर्समध्ये एवढा होता ना, त्यांनी आम्हाला उत्साह दिला. पण मुलांना कळतच नव्हतं IIT फायनलला गेलं म्हणजे नेमकं काय घडणार आहे आता. सो त्यांनी येऊन एनर्जी पॉझिटिव्ह लावली, मग त्या मुलांमध्ये पण ती एनर्जी आली. आणि मग IIT फायनलचा प्रयोग घडला आणि रिझल्टला तर आम्ही शॉक होतो, खरंच शॉक होतो. म्हणजे अभिनेता मिळालं, अभिनेत्री मिळालं, त्याच्यानंतर लेखक दिग्दर्शक मिळालं. म्हणजे IIT लेखक दिग्दर्शकाची पण आपण एक स्वप्न ठेवली होती, म्हणजे सवाई जसं स्वप्न असतं तसंच. आणि एकांकिका प्रथम, खरंच शॉकिंग होतं तेव्हा. आणि त्यानंतर मला खूप जण येऊन म्हणाले, जो प्रश्न विचारला की विषय, सगळे हेच म्हणाले एकांकिका वेगळी ठरण्याचं सगळ्यात मोठं कारण हा विषय. जो विषय स्पर्धेत तरेल की नाही ह्याची रायटर म्हणून मला खात्री नव्हती, त्याचंच नंतर कौतुक झालं. या विषयामुळे एकांकिका सगळ्यात वेगळी ठरते. आणि ह्या विषयाची निवड कशी तुम्ही केली ह्याच्यावर सगळ्यांनी, म्हणजे आपलं सुद्धा बोलणं झालं. आपण जेव्हा काहीतरीच्या इंटरव्ह्यूला तेव्हा तुम्ही सुद्धा तेच म्हणा की खरंच की या विषयाची निवड करणं गरजेचं होतं. म्हणजे विषयाची निवड केल्याचं कौतुक करण्यापेक्षा सगळेजण म्हणाले हे गरजेचं होतं, ते तुम्ही केलं.
कोणीतरी करणं गरजेचं होतं हा विषय पुढे आणणं. मराठी झेडपीच्या शाळांचा, मराठी शाळांचा जो इम्पॉर्टंट आहे पण दुर्लक्षित केलेला विषय. काही विषय असे असतात ते खरंच त्याचं इम्पॉर्टन्स खूप असतं पण त्यांना खूप आपण हलक्यात घेतो. त्यातला हा विषय. तुमचं खरंच कौतुक आहे. तुम्ही हा विषय घेतला, पुढे नेला, आज त्याच्यावरती चर्चा सुरू आहे. आता काय IMT झालं, ठीक आहे, आपलं काय सवाई स्पेशल, ठीक आहे. तर मला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की ठीक आहे, तुम्ही लोकांकिका जिंकलात, अजून काही स्पर्धा जिंकलात, कुठे दुसरे आलात, कुठे तिसरे आलात, हे सगळं चालत होतं. पण जेव्हा प्रिलिम्स झाल्या डिक्लेअर सवाईच्या, मग काय बदललं वातावरण की तुम्ही बोल नाही आता सगळीकडे जसं जातो तसे जाऊ, की काय एक ते आलं गेल्या वर्षीचं पण थोडंसं एक असतं ना की गेल्या वर्षी नाही गेलो फायनलला. सवाई जेव्हा डिक्लेअर तारखा झाल्या तेव्हा एक आमच्या टीमचा किंवा एकूणपटच्या टीमचा एक वेगळाच प्रॉब्लेम सुरू होता, म्हणजे फायनान्शियल गोष्टींचा. तर मला सांगायचं तो जानेवारीचा महिनाच आहे ना, तो अख्खा राईडचा होता, एक रोलर कोस्टर राईडचा होता. कारण की असं झालं, आम्ही रंगायतन करायची ठरवलं, एक डिसिजन झाला रंगायतन करायची. तोपर्यंत पैसे नव्हते, रंगायतन करूया, इथून पैसे असे तसे इकडून जोडून पैसे रंगायतन करूया. रंगायतन केली, तिथे पहिली आली आणि 50,000 रुपये मिळाले. ते तेवढं कॅश प्राईज मिळालं. मग असं झालं की आता थोडं कॅश प्राईज आहे तर आपण नगर करूया, असं तिथे डिसिजन झालं. नगरला फायनल साठी सिलेक्ट झालो होतं पण जायचं ठरवलं नव्हतं. मुद्दा असा झाला की फायनलला मी सिलेक्ट झालो होतो पण पैशांच्या अभावे आम्ही तो डिसिजन थोडा पेंडिंग ठेवला होता की आपण बघूया रंगायतनला काय रिझल्ट लागतो. रंगायतनला कॉन्सन्ट्रेट सवाईच करायचं होतं. सो सवाईसाठी एक फायनान्स ठेवणं गरजेचं होतं. आणि व्हिटॅमिन एन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यानंतर असं झालं की 10 तारखेला रंगायतन झाली, 13 तारखेला सवाई झाली आणि सवाईला फायनलला गेलो. तो आनंद सगळा झाला आणि आमच्यासाठी तो एक वेगळा दिवस होता. कारण की मागच्या वर्षी आमच्या 2 एकांकिका होत्या सवाई एलिम्सला आणि त्या दोन्ही एकांकिका फायनलला नव्हत्या. सो ते कुठेतरी आमच्या होतं की खरं तर ह्या वर्षापेक्षा मला मागचं वर्ष खरं तर खूप खास होतं. काहीतरी अडकलंय आणि कोळसासाठी, कारण की ती आमची सुरुवात होती आणि आमची इच्छा होती की त्या दोन्ही एकांकिका आमची खूप इच्छा होती की सवाई फायनलला असाव्यात अशी. थोडक्यात हे झालं. पण अगेन सवाईला आम्ही फायनलला गेलो. त्यानंतर डिसिजन झालं की आपण नगरचा दौरा करूया. डिसिजन झाल्यानंतर पैशांची जुळवाजुळव सगळी केली आणि नगरचा दौरा केला. पण तिथे रिझल्ट नाही लागला मनासारखा. आणि मनासारखा म्हणण्यापेक्षा जो फायनान्शियली गरजेचा होता की एक फायनान्शियल बॅकअप देईल तो रिझल्ट, तो नाही लागला. अगेन ते फायनान्शियल गोष्टींसाठीच होता कारण की पैसेच नव्हते. आणि तो आम्ही दौरा केला आणि तो आमचा दौरा नाही सक्सेसफुल ठरला कारण की नाही पैसे जमले. जे पैसे आम्ही इन्व्हेस्ट केले ते सगळे हे झालेत. आणि त्यानंतर असं झालं की आता पैसे सगळे इन्व्हेस्ट केले पण आता सवाईचा प्रयोग करायलाच पैसे नाहीत. तर आता काय करायचं, कारण की रंगायतन नंतर आम्ही एनर्जी लावली नगरच्या प्रयोगासाठी, पण ती एनर्जी कुठेतरी आमची फेल झाली आणि नंतर प्रश्न उभे राहिले की आता सवाईचा प्रयोग कसा करायचा फायनलचा. आणि ते ठरवलं पण आम्ही की आधी ठरवलेलं की सवाई करायची आणि ह्या वर्षी तर सवाई रवींद्रला नाही कालिदासला. सो ते एक वेगळे साईन होते कारण मुलुंडमध्येच झाली आणि ट्रॉफी मुलुंडमध्ये झाली. हे वजेची मुलं खूप बोलत होती आणि आमच्या इथं असं झालं आणि कालिदास त्यांचं हक्काचं, कारण मुलुंडचं त्यांचं थिएटर. कधी पण आपण आपलं कॉलेज ज्या लोकॅलिटीमध्ये आहे त्याच्या आजूबाजूचं थिएटर आपल्याला खूप जवळचं वाटत असतं. बरोबर. तर तसं त्यांच्या ते कालिदास हे. आणि मग आम्हाला वाटलं की कालिदासला म्हणून आपण एक GR करूया आणि एकदा सवाई पहिल्यांदा आम्ही करतो. आम्ही सुद्धा पहिल्यांदा करतो, तो वजे सुद्धा. म्हणजे वजे 2000 काही दुसऱ्यांदा 2007 का 8 नंतर आता करत होतं, पण ही मुलं तरी पहिल्यांदा करत होती. सो आपण GR ठेवूया असा विचार चाललेला सिनियरचा सुद्धा, आमचा सुद्धा. GR म्हणजे ग्रँड रिहर्सल. ज्यांना फुल फॉर्म माहित नाही त्यांच्यासाठी सांगतोय. जसं आपण प्रयोग करतो तशीच एक तालीम, रंगीत तालीम करण्यासाठी GR केली जाते. तर तसा विचार केला होता. पण अगेन नगरला झालेला लॉस आणि ओव्हरऑल सगळा लॉस पाहता आमचं असं झालं की नको करूया GR, की तशी गरज नव्हती GRची. आम्हाला नंतर आम्ही विचार केला की आपण सवाई नसती तर GR केली असते का, म्हणजे सवाई आहे म्हणून GR. म्हणजे
प्रयोग आपण तसाच करणं जो इतर स्पर्धांना करतो, म्हणजे चांगलाच करणं. इतर स्पर्धांना पण आपण अरे नाही ही सवय नाहीये म्हणून आपण चांगला नाही करत असं नाही, त्याच ताकदीने करतो ज्या ताकदीने आपण सवयीला करणार आहोत. तर आपण GR करणं खरंच गरजेचं आहे हे आम्ही स्वतःलाच विचारलं आणि आम्हाला असं वाटलं की नको. आणि एकूण पडलं आम्हाला टेक्निकली, आम्ही टेक्निकल टीमला विचारलं ज्याने सेट केला आहे, अद्वैतने, हा सुद्धा होता अमित, प्रथमेश म्हणून आहे वजेचाच मुलगा, किंवा ती बॅकस्टेजची मुलं वजेची. त्या सगळ्यांचं असं की सेटला पण तशी गरज नाहीये. जो आमचा लाईट्स करणारा होता सिद्धेश नांदलस्कर, त्याचंही म्हणणं होतं की तशी तामझामवाली एकांकिकाच नाही, एकांकिकेचं हेच आहे की सिम्प्लिसिटी हाच एकांकिकेचा हे आत्मा आहे त्या एकूण पडेकचा. असं कोणालाच असं वाटलं नाही, टेक्निकल टीमला पण नाही वाटलं कोणाला की नको GR, आपल्याकडे फायनान्शियली पण नाहीये, आपण GR टाळूया, म्हणून GR टाळली गेली. आता GR टाळली, आता काय करायचं सवयीसाठी. पण ऍक्च्युली प्रॉब्लेम GR पण अशासाठीच करायची होती कारण की टीम फार फ्लक्च्युएट होत होती. म्हणजे मुलं INT ला जी मुलं काम करत होती किंवा बॅकस्टेजला मुलं होती ती मुलं सवयीपर्यंत नव्हतीच. टीम बदलत होती, मुलांच्या एक्झाम्स वगैरे. ऍक्च्युली GR त्या टीमसाठीच करायची होती. अगेन आमचं पण जेव्हा डिस्कशन झालं सेटसाठी किंवा काय करायचं, तर मग गरज अशासाठी होती की पहिल्यांदा घर लागतं आणि त्यानंतर अख्खी शाळा उभी राहते. सो ती शाळा उभी करण्यासाठी लाईट्स ब्लॅकआउट मध्ये 15 सेकंद त्यासाठी 20 सेकंदाचा तो काउंट होता. आणि त्या 20 सेकंदामध्ये ते कसं करायचं, आणि मुलं नवीन आहेत. आता ती आपण सवयीला गेलोय म्हणून आपल्याला GR करायची, ह्यापेक्षा प्रश्न इथे अडला होता की टीम नवीन आहे. म्हणजे जसं सिद्धेश म्हणाला तसं की सिम्प्लिसिटी हाच आत्मा आहे एकांकिकेचा. पण अगेन थोडे जे काही चेंजेस आहेत एकांकिकेमधले किंवा टीमचे जे चेंजेस आहेत ते मेजर झालेत. म्हणजे मुलं फारच बदलली, टीम बदलली आहे, त्यांना ते सगळं नवीन आहे, त्यांना त्या जागा घ्यायच्या आहेत, सगळं करायचं. सो त्यांच्यासाठी करायची आहे का. पण नंतर मग आमचं असं झालं की ठीक आहे, आपली फायनान्शियल बाजू थोडी वीक आहे, तर मग आपण एक जिथे रिहर्सल करतोय तिथेच लाईट घालून आपण रिहर्सल करू. सो ती GR आम्ही तशी केली होती. म्हणजे आमच्यासाठी GR ती होती जिथे ज्या तालीम हॉल होता संध्याकाळी 7 नंतर सगळ्या लाईट्स घालवल्या आणि ब्लॅकआउट बोर्डला सगळ्या लाईट्स घालवायला मुलं ठेवली होती जी बटणं दाबत होती. आणि नंतर लाईट्स बोर्डला सगळी इम्प्रोवाइज GR केलं, कारण पैसेच नव्हते, काहीच नव्हतं आणि बाकी अशी वेगळी अशी रिहर्सल झालीच नाही सवयीसाठी. म्हणजे सवयी फायनलपेक्षा आधीचं टेन्शन सवय एलिम्सचं आलेलं, तेव्हाही काही खास GR म्हणजे काही खास रिहर्सल झाली नाही. नॉर्मली एक रन थ्रू घेतली. सवयीला जाण्यासाठी आम्ही पाहिलं काय करायचं. एक ह्या एकांकिकेचं म्हणजे आम्ही गेल्या वर्षी 2 एकांकिका आमच्या केल्या, काहीतरी अडकले आणि कोळसा. सो आपण एकांकिका करतो, प्रयोगागणित बदल करत जातो. म्हणजे हे माहीत नाही कसं हे झालं, पण ह्या एकांकिकेमध्ये पहिल्या प्रयोगापासून शेवटच्या प्रयोगामध्ये काही खास बदलच झाले नाही. तीच एकांकिका होती जी INT ला परफॉर्म झाली. तीच फारसं होत नाही असं, फार मायनर. म्हणजे एखाद्या वेळेला ऍक्टरला वाटलं तर आम्ही बोलायचं हा चल इथे एक जागा घेऊन बघ, किंवा मग नाही एक काय ते स्क्रिप्ट वाईज फक्त 2 मुद्दे जे एकदाच ऍड झाले असं वाटलंच नाही. म्हणजे असं ते कट केले, फार बदलच नाही झाले. म्हणजे आम्ही काहीतरी अडकले आणि कोळसाला तरी पर प्रयोग आम्ही प्रत्येक प्रयोगानुसार आहे ना थोडेफार चेंजेस करत होतो, थोडंफार बघत होतो ट्राय आउट करून. यावेळेस ते करण्याची गरजही वाटली नाही आणि तसं झालंही नाही ना. ऍक्टर्स कडून आलं दादा जरा वेगळं करूया ना, आमच्या सगळ्यांना जे बसलो होतं INT ला तेच आवडलं आणि तसंच आम्ही सवयीपर्यंत ठेवलं. आणि मग एलिम्स नंतर जेव्हा तुम्ही फायनलला गेलात हे कळालं, म्हणजे कारण गेल्या वर्षी थोडक्यात मग काय म्हणजे तो जल्लोष मोठा होता की जिंकल्यानंतरचा मोठा होता? नाही, तो हा आधीचा जल्लोष खरंच जरा मोठा म्हणजे म्हणण्यापेक्षा ना ती एक खंत होती. ती खंत कम्प्लीट झाली. म्हणजे असं झालं की रिझल्टला गेलो होतो मी आणि पहिलंच नाव एकूण पटेकचं घेतलं. आणि गेल्या वर्षी आपण सवाई एलिमचा रिझल्ट ऐकण्यात जी हे असते ना हार्टबीट्सच्या, सवाई एलिमचा रिझल्ट ऐकण्यात, आणि त्यामध्ये गेल्या वर्षी पण होतो आम्ही वाट पाहतोय काहीतरी अडकले, कोळसा ही 2 नावं येण्याची, 5 नावं आली, शेवटची 2 नावं ती सुद्धा आपली नाही. सो हे तेव्हा आता निराशा होती. आणि ह्या वर्षी आलो आणि पहिलंच नाही एकूण पडेल. सो ते गेलंच, टेन्शनच गेलं. मग त्याच्यानंतर लगेच म्हणजे की आमच्या गेल्या वर्षी 2 एकांकिका होत्या ज्या नाही आल्या. ह्याचं खालसाच्या सगळ्याच मुलांना ती खंत आहे. आणि ह्या वर्षी तसं पाहायला गेलं तर खालसाच्या मुलांच्या 2 एकांकिका होत्या. एक एकूणपट एक जी आम्ही दोघांनी वजेमधून बसवली, ज्या स्क्रिप्टचा जन्म खालसामध्येच झाला, आणि दुसरी लोकल पार्लर जी खालसामधूनच झाली.
सो गेल्या वर्षी खालसाच्या 2 एकांकिकांची नावं आली नाहीत. ह्या वर्षी खालसाच्या मुलांनी बसवलेली एक एकांकिका आणि एक खालसाची एकांकिका, ह्या दोन्ही नावं आली सवाईच्या रिझल्टमध्ये. आनंद द्विगुणित झाला. हा खरंच सगळेजण तेच हे करत होते, यार कोळसानी काहीतरी बघतोय का आपण. तसंच झालं होतं. आणि कसं होतं की बऱ्याचदा मी तर सवाई, मी जेव्हा 11वीला होतो तेव्हा मी सवाई अटेंड केली होती, बघायला गेलो होतो. त्यानंतर 2 वर्ष मला आतमध्येच घेतलं नाही. माझ्याकडे बऱ्याच जणांना घेत नाही तिकीट, माझ्याकडे तिकीट नव्हती कारण मला मिळाली नव्हती तिकीट. आणि मी घुसायचं असं काकांना जरा हे करायचं, बोलायचं त्यांच्याशी आणि घुसायचं. तसा मी प्रयत्न 2 वर्ष केला, पण मला 2 वर्ष आतमध्येच घेतलं नव्हतं. त्यामुळे मला 2 वर्ष सवयी बघताच आली नव्हती त्याच्या. आणि त्यानंतर मग मला आमची एकांकिका नसायची सवाईला, तर मग तसं जाणं झालं. अजून एक आमचं म्हणजे खालसामध्ये आमचा नजराणा आहे ना, तो नेमका 25 तारखेला व्हायचा. सो त्याच्या आम्ही धावपळीत असायचो, सवाईला जाताच यायचं आणि आम्ही परफॉर्म करायला असायचो. त्यामुळे आणि तिकीट पण नसायचे. आता आम्ही डायलॉग मारणार ट्रॉफीला, देख 2 साल तो पहले तूने मुझे अंदर आने नहीं दिया, आज मैं तुझे ही घर पे लेके आया. आज सुटण्यासाठी नाही, शाळा पडण्यासाठी वाजून राहिलो. विद्या शिंदे, अमित आणि सिद्धेश, आता माझा आवडता प्रश्न आहे या एकंदरीत सेगमेंटमधला, की ती 25ची रात्र जिच्याबद्दल खूप काही कहाण्या आहेत, दंतकथा आहेत. कशी तुमची ती रात्र गेली आणि विशेषतः प्रयोगाच्या अगोदर तुम्ही असं काही भाषण वगैरे केलं का, की आता आपल्याला हे करायचंय? 25च्या रात्रीपेक्षा मला असं वाटतं 25चा जो दिवस होता ना, तो खूप महत्वाचा होता. मग तू दिवसाबद्दल सांग, तू रात्रीबद्दल सांग. हा, किंवा डिवाइड करून सांग. कारण की सवाईच्या आधी तसं बघायला गेलं तर नगरवरून आलो होतो आणि 3 दिवस बाकी होते सवाईला. बरोबर. 2 दिवस रिहर्सल नव्हती झाली प्रॉपर, मोजकीच रिहर्सल झाली होती. आणि काही कारणास्तव रिहर्सल थोडी थांबत होत होती आणि तशी पूर्ण रिहर्सलच झाली नव्हती. कारण त्याचंही एक कारण असं होतं की म्हणजे फायनलच्या दृष्टीने जेवढी तालमीसाठी जागा पाहिजे सेट इन आउटसाठी, तर पहिली जी जागा पाहिली ती तेवढी नव्हती मोठी. आणि अगेन अशी पण जागा की अगदी ओपन पण नाही चाललं, कारण ब्लॅकआउट पण करायचं आहे लाईट्स घालून, कारण GR तशी नव्हती. अशा पद्धतीने ठरलं की तालमीच्याच जागेवर GR कशी होईल किंवा जेवढी गरजेची तालीम कशी होईल, यासाठी मग जागा चेंज करावी लागली. ह्यामध्ये वेळ गेला, त्यामुळे 2 दिवस आधीचे 2 दिवस त्यातच गेले. म्हणून तशी सवाईची रिहर्सल झाली नव्हती. 25 तारखेलाच काहीतरी रिहर्सल झाली. आणि मला म्हणजे 25 तारखेचा दिवस आता आपल्याला परफॉर्म करायचं आहे आणि मग खूप एनर्जी लावा वगैरे असं काहीच नव्हतं. म्हणजे सकाळी 10ची रिहर्सल लावली होती, 10 वाजता मी पोहोचलो रिहर्सल करायला. सगळीच मुलं नव्हती आली, थोडीफार मुलं आली होती. मग मी विचारलं, जी मुलं नाही आली ती येणार आहेत ना? ते म्हणाले हा येणार आहेत. मग मुलं 11 पर्यंत वगैरे मुलं आली आणि त्याचं काहीच हे नाही की आजच्याही दिवशी का लेट वगैरे, काहीच नाही. कारण की तो दिवस खूप महत्त्वाचा होता. कारण की कुठल्याच आर्टिस्टला किंवा टीमलाच ओव्हरऑल काहीच प्रेशर द्यायचं नव्हतं. ओरडून तो जो माहोल आहे तो हे करायचा होता, बिघडवायचं नव्हतं, सगळं पॉझिटिव्हच आधीच ठरलं होतं. आणि मुलं त्यांच्या वेळेत आली आणि ते मला असं वाटतं ते एक बरंच झालं, ती त्यांचा आराम करून आली. आणि खरं तर तेच हवं, रिहर्सलच लेट ह्यासाठी लावली होती 10ची, कारण की मुलांना आराम मिळावा. आणि अगेन ती 11 वाजेपर्यंत आली, त्यातही काही प्रॉब्लेम नव्हतं. ती त्यांच्या वेळेत आली, त्यांचा आराम करून आली. आणि आल्यानंतरही चला या तर अंगिकम वगैरे सगळं प्रार्थना वगैरे झाली. तर काय करायचं, तर मी म्हटलं की थांबा नका दादा, काय करायचं असं विचारलं. थांबा, सर्कल करून बसा. मुलांना सर्कल करून बसवलं आणि त्यांना मी विचारलं की
एक मला एक गाणं सांगा, कलेक्टिव्हली एक गाणं सांगा, सगळ्यांचं पाठ असेल आणि ते सगळ्यांना आवडत असेल ते एक गाणं सांगा, ते मी गाणं लावणार. तर मग ह्यांनी थोडा वेळ घेतला, मला सिद्धेश काम करत होता, तर मग त्यांनी वेळ घेतला त्यांचा एक 5-1 मिनिटात त्यांनी मला एक गाणं सांगितलं की दादा कोणतं गाणं? दुनियादारी मधलं जिंदगी हे त्यांनी गाणं हे ठरलं. म्हणजे मी सवाईच्या प्रयोगाला परफॉर्म करत होतो, शेवटचं एक छोटंसं कॅरेक्टर होतं विकास नावाचं. सो मी पण त्या मुलांमध्येच होतो कारण हे परफॉर्म करणार म्हणून. सो हा पूर्ण हँडल करत होता. तर मी बोललो एकांकिकेला घेऊन, तर मुलांचं ते नव्हतंच, त्यांना वेगळंच त्यांचं हे म्हणजे आपल्या एकांकिकेशी रिलेटेड नाही ना दादा, मजा करायची ना दादा, काय बोला मजा जिंदगी. आणि त्याच्यावर एकांकिकेचा माहोल काय तयार नाही झाला, म्हणजे एकांकिकेचा जो विषय आहे त्याला घेऊन ते गाणं नव्हतं, काहीच माहोल नव्हतं, फक्त एक चांगलं होतं तर मुलं एन्जॉय करत होती, अशी लहान मुलं. मुळात ते त्यासाठीच केलं होतं की तुम्ही आराम करून पण आलात ना, तुमचा शारीरिक असा तो थोडा मेंटली तुम्हाला आता आराम मिळाला की तुम्ही एन्जॉय करा तुमचा स्पेस. गाणं लावलं, सगळ्यांना सर्कल करून बसवलं आणि सगळ्यांना गाणं गायला लावलं की तुम्ही हे गाणं आता काहीच विचार करू नका, रात्री परफॉर्म करायचं आहे, काही सवाईचा परफॉर्म करायचा, असं काहीच डोक्यात कोणीच ठेवू नका. हे खरं तर मी अख्खा दिवसच सांगितलं होतं की आपल्याला काहीतरी आता वेगळं करायचं आहे, आपल्याला काहीतरी मोठं करायचं आहे, सवाईचं आपल्याला हे मिळालं आहे, संधी मिळाली आहे परफॉर्म करायचा, तर मग आपण काहीतरी खूप एनर्जीनेच करूया. ते काहीच करायचं नव्हतं, खूप रिलॅक्स माइंडने आम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. म्हणून मुलांना आपण गाणं सांगितलं, त्यांनी गाणं सिलेक्ट करून मला सांगितलं, ते गाणं लावलं, सगळ्यांनी एन्जॉय केलं. मग ते एक गाणं लागलं तर मग दादा हे पण अशी 2-3 गाणी झाली, मुलांनी एन्जॉय केलं, मुलं फ्री झाली. म्हणजे जी मुलं हा दादा रिहर्सलला आलोय आता काय करायचंय अशी जी होती स्ट्रेसमध्ये एका वेगळ्या, ती मुलं आता हा दादा आता काय करायचंय अशी थोडी फ्रेश झाली होती. आणि मग रंतरू नाही घेतली, सीन आम्ही फक्त की काय गरजेचं आहे. आणि मला फक्त एक जागा सुचली होती की मला ही टाकायची, फक्त जसं की तू प्रश्न विचारलास की बदल का एकांकिकेत काय झाले, असे मेजर काहीच बदल नाही झाले. मला एक जागा सुचली होती, ती फक्त मी ऍड केली. ती फार सिंपल आणि खूप छोटी जागा होती, पहिल्या सीन मधली फार छोटी जागा होती, ती एक जागा ऍड केली फक्त. आणि सीन टू सीन केली. एक तासभर 1.5 तास रिहर्सल केली असेल फक्त. सकाळी आम्ही 12ला रिहर्सल सुरू झाली असेल सगळी, 12-12:30ला 1 तास रिहर्सल केली 1:30 पर्यंत. आणि पूर्ण सीन झाले, पॉलिशिंग झाली. पॉलिशिंग पण फार नाही, तुम्ही जसं करताय ना, फक्त मी सांगत होतो हे करा, नाही तुम्हाला आता काय वाटते, तुम्ही काय कशात कम्फर्टेबल आहात, अशा त्या प्रकारात ती सगळी आम्ही रिहर्सल केली. आणि मुलांना म्हटलं की आता तुम्ही डबे खा. डबे खाल्ले मुलांनी, हा दादा आता काय करायचंय, झोपायचंय. ठरलेलं की मुलांना ह्या वेळेला झोपायला द्यायचं. कारण एक तर आहे ना, सवाई म्हटल्यावर जे प्रेशर आपण घेतो ना, कधी ते प्रेशर निगेटिव्ह पण ठरतं, पॉझिटिव्ह असतंच प्रेशर, पण ते निगेटिव्ह पण ठरतं. तर ते आम्हाला कुठे होऊन द्यायचं नव्हतं, कारण ही मुलं पहिल्यांदा सवाई करणारी होती. बरं, आम्ही पण लेखक दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा सवाई करणार होतो. सो आम्हाला तेच माहित नव्हतं, एवढं होतं की प्रेशर आपणही नाही घ्यायचं, मुलांनाही नाही द्यायचं, प्रेशर फ्री काम करायचं. कारण एकांकिकाच अशी आहे की लोक एन्जॉय करतात एकांकिका. आणि त्या एकांकिकेमध्ये ना, ते ज्या लहान मुलीचं पात्र आहे विद्याचं, ती एनर्जी आम्हाला सगळ्यांना हवी असते. एका शाळेत जाणाऱ्या लहान मुलाची एनर्जी, त्या एनर्जीमध्ये कुठेच स्ट्रेस नसतो, कुठेच टेन्शन नसतं, बिंदास असतो आपण, उन्हाळ असतो. तर तसं वातावरण क्रिएट केलं गेलं आणि झोपायला दिलं. मग झोपल्यानंतर एकतर मुलं झोपली होती, पण आम्ही दोघे जागे होतो. तुम्ही कसे झोपणार? नाही, झोप ठरवलेलं झोपायचं, पण नाही लागली. आम्ही सगळेच झोपणार होतो. तसं काही काम, कारण की बॅकस्टेजचं थोडं काम बाकी होतं, पण ती मुलं करत होती बॅकस्टेज, मुलं बाजूला बॅकस्टेजची मुलं काम करत होती. आणि आम्ही दोघं पण असं काय आमचं काम नव्हतं, कारण आर्टिस्ट सगळे झोपले होते. पण आर्टिस्ट असं झोपायला दिलं त्यांना आणि आम्ही बोलायला सुरुवात केली. आम्ही बोलतोय, म्हणजे आम्ही काहीतरी 1:30 वाजता बोलायला सुरुवात केली. असंच चर्चा, एकांकिका कोणती एकांकिका आवडली किंवा काय परफॉर्म होणार आहे, म्हणजे एकांकिका बद्दल आम्ही असं डिस्कस करत होतो. ते आमचं ते डिस्कशन एवढं वाढलं की जवळजवळ आम्ही 4:30 वाजले, मुलांना आता उठवायचंय तर काय. तर मग तेव्हा असं झालं की अरे 4:30 वाजले, बोलता बोलता एवढा वेळ गेला. आणि मग नंतर सिद्धेश ते तर सोड, ते तर आम्ही डिस्कस करत होतो. बरं, टेन्शन फ्री तर आम्हाला तिकडे एका मांजरीने केलं. आम्ही डिस्कस, आणि एक मांजर, कारण ती जागा जी तिकडे येतो, मांजर येत होती आणि आमच्या मधून चालत होती.
जो टेबल घेतलेला म्युझिक ऑपरेटिंग करण्यासाठी त्याला केबल त्याची वायर खेचत होती. मग ती वायर मी बाजूला ठेवत होतो, मग आम्ही त्या मांजरीवर खेळत होतो. एवढं असं वातावरण होतं, खरंच वाटत नव्हतं आपण आज सवाई करणार आहोत. आणि ती मांजर म्हणजे मांजरीचा विषय काढला म्हणून आम्ही जेव्हा सीनची रिहर्सल घेतो, ती मांजर वावरत होती, सेटवर वावरत होती, तर तिला बाहेर काढा. पुढच्या वर्षी सगळ्यांच्या नाटकाच्या तालमीत मांजर असणार आहे. तिने खरंच टेन्शन फ्री केलं. म्हणजे मग मुलं घाबरत होती मध्येच ती मांजर आलं. कोण ज्यांना आवडते मांजर पाळली आहे कोणी ते जवळ जात होते. त्या मांजरीने ऍक्च्युली खूप हलकं फुलकं केलं. ती अजूनही आठवते. आणि मग 3 गोष्टी आहेत. एक तर गाणी ऐकायची, सवाई जिंकायची असेल तर गाणी ऐकायची, झोपायचं आणि मांजर पाळायची, म्हणजे तुम्ही सवाई जिंकता. ऍक्च्युली मला असं वाटतं एकच मुद्दा तो म्हणजे रिलॅक्स राहायचं, प्रेशर नाही घ्यायचं. मग तुम्ही रिलॅक्स साठी तुम्ही काही करा, तुमच्या तुम्हाला जे आवडीचं आहे ते तुम्ही काहीही करा. आणि मुळात आम्ही आपण जिंकूच वगैरे असं फार काही विचार नव्हता की भाई आता आपण आज सवाई जिंकण्यासाठी काय करायचं हा प्रश्न पडला खरंच सवाईला. पण प्रश्नाचं उत्तरच मिळालं नाही की सवाई जिंकण्यासाठी वेगळं काय करायचं. कोणाकडेच नाहीये ना. जे जिंकले त्यांनाही विचारल्यानंतर तेही म्हणतात की आमच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नाही सापडलं. सो वेगळं काहीतरी करण्यापेक्षा आहे जे लोकांना आवडलंय, जे अजूनही आवडते, तेच तसंच्या तसं लोकांसमोर आपण छान पद्धतीने प्रेझेंट करूया. आणि एक तर त्याचे रात्रीचा प्रयोग होता, 12 वाजता प्रयोग होणार म्हणून जरा होती की मुलांना झोप लागेल नाही, ही जरा भीती होती. पण मुलं झोपली त्यामुळे फ्रेश झाली. संध्याकाळी आम्ही फक्त बॅकस्टेजची रिहर्सल केली, त्यानंतर एक रंथरू केली. बरं, त्या रंथरूच्या आधी पण मुलं रिलॅक्सच होती. रंथरू आहे सवाईची म्हणून कोणी प्रेशर नाही घेतला. रंथरू झाली आणि आता 1 तासात सवाईला जायचंय. त्यानंतर एक जण येऊन दादा जरा भीती वाटते दादा. बरं, हे मुलं आम्हाला सांगतात आणि आमचं पण झालं अरे खरंच भीती वाटते. कारण की सकाळपर्यंत पण तो एक तास बाकी असताना पोटात गोळा खरंच आला होता सगळ्यांच्या. म्हणजे मी तर त्या दिवशी ते एक छोटं कॅरेक्टर एकांकिकेत प्ले पण करणार होतो. सो त्या मुलांना ऍक्टर म्हणून काय वाटतं हे पण मला जाणवत होतं की खरंच टेन्शन आलं होतं की अरे आपल्यामुळे काही ना बिघडणार नाही ना. मग त्याच्यानंतर तर मी सगळं ह्याच्याकडे सोपवलं. कारण आम्ही तिकडे गेलो, मग नंतर मुलांना कोऑर्डिनेट करायला पूर्ण हाच होता, हा सांगेल तसं. मग मी पण त्यांच्यामध्ये राहून सगळं ऐकत होतो. तुझे म्हणाला नाही एनर्जीसाठी जे काय ते शेवटचं टॉनिक आहे ना ते ह्यानीच दिलं. मी देण्याच्या भानगडीत पडलो नाही, कारण मी पण परफॉर्म करतो, मीच माती खाल्ली तर. सो मी बोललो नको, तू बाहेर आहेस, तूच ते टॉनिक दे. त्यांनी ते अख्खा प्रवास त्या रात्रीचा की आता सवाईला परफॉर्मला जायचं. आम्ही मेकअप रूममध्ये आलो. मेकअप रूममध्ये आल्यानंतर सगळ्यांना भीती होती, सगळ्यांना भीती वाटत होती. त्यामध्ये ह्याने मग आम्ही सगळ्यांनी हात पकडले जे आपण नेहमी ओम लावतो वगैरे. आणि त्यानंतर त्यांनी ते जे काय बोललाय 70 मिनिट जो प्रवास होता आणि मुळात तो जानेवारीचा महिना रोलर कोस्टर असेल पेक्षा ते अख्खं वर्ष INT पासून INT परफॉर्म करण्यापासून ते सवाईपर्यंत पोहोचण्यापर्यंत आणि तिथून सवाईच्या दिवशी परफॉर्म करेपर्यंत आम्ही इतकं काही बघितलं. वेगळं जागा नाहीये किंवा पैसे नाही, प्रॉब्लेम्स जे काही येतात, आर्टिस्ट नाहीयेत, मुलं नाहीयेत, बॅकस्टेजला टीम नाहीये, सेट रिपेअर करायचं आहे, मग अगेन ते पैसे नाहीयेत, बजेट नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मुलं आजारी पडतायत. असे बरेच इतके वेगळ्या म्हणजे जवळजवळ प्रॉब्लेम्स जितके असतात एकांकिका करताना ते सगळ्या प्रकारचे सगळे प्रॉब्लेम सक्सेस पाहतोय तर कोणत्या स्पर्धेला बाहेर पण पडतोय. आणि असं नाही की आम्ही फक्त जिंकलो, आम्ही हरलोय आणि आम्ही मान्य करतो. एकूण पण 1-2 ठिकाणी एलियन्स मधून बाहेर पडली. सो हे असं होतं, म्हणजे असं वातावरण. मग मुलं जरा हे होणार डिमोरलाइज की आपण एलियन्स मधून बाहेर पडतो. तर असं काही नाही, पण काही ठिकाणी बाहेर पडलो तरी सुद्धा काही वाटलं नाही, कारण आम्हाला माहिती होतं आमचा प्रयोगच वाईट झाला. आणि आम्ही डिझर्विंगच नाहीये फायनल, आता बाहेर काढा ठीक. तरी हे अशा सगळ्या गोष्टी होत होत्या. हे सगळे ना त्यांनी तो प्रवास आहे ना त्या दिवशी सगळ्या मुलांना डोळ्यासमोर आणून दिला परफॉर्मला जाण्याच्या आधी, त्या एक 5 का 7 मिनिटात. आणि तो प्रवास आठवून सगळेजण स्टेजवरती प्रयोगाला गेले. बाकी आपल्याला जिंकायचं, आपल्याला ट्रॉफी उचलायची हे काहीच न बोलता. म्हणजे आम्हाला हे असं वाटतं की आपल्याला, कारण आपण बोलतो ना की आपण इथपर्यंत आलेलो आहोत, कसे आलेलो आहोत हे आठवण, ह्याची जाण असणं गरजेचं आहे. कारण आपण काय बोलतो की म्हणजे वारी म्हणतो ना, वारीचा पहिला जो पॉईंट असतो तो INT पासून सुरू होतो आणि शेवटी ती वारी पोहोचते सवाईला.
तर आता सवाईला पोहोचल्यानंतर ते दर्शन आपल्याला घ्यायचं आहे गाभाऱ्यात जाऊन. तर त्याच्या आधी फक्त आत्तापर्यंत आपण वारी कशी केली आहे, ऊन पाऊस कसे चालत आलो, काय झालं ते सगळं आठवणं गरजेचं आहे. त्याची जाण असणं गरजेचं आहे की नाही की ह्या गर्दीमध्ये आपण विठ्ठल कसा आपल्याला भेटेल ह्या गर्दीमधून, आणि आपण आपल्यालाच तो कसा भेटेल ह्यापेक्षा आपण कसे आलो त्याच्यापर्यंत. हे जर आपण ह्याची जाण ठेवली ना, मग तो स्वतःहून आपल्याकडे वा, हे आपल्याला दर्शन देतोय. तुम्हाला असं एक पावलाच झालं. विठ्ठल. हा, विठ्ठल तो पावतो एक, तुम्हाला असं ह्या पावलाच. भाषेत पण आपण बोलू शकतो. मग आता काय एकांकिका झाल्यानंतर रिलॅक्स झाला असेल असं, परफॉर्म झाल्यानंतर परफॉर्म झाल्यानंतर हा. मग काय कशी घालवली ती रात्र तुम्ही? परफॉर्म झाल्यानंतर एकतर पहिले तर काही अर्धा तास तर एक आपला प्रयोग कसा झाला ह्याच्यावरती, कारण आम्हाला सॅटिस्फाईंग इतका नाही. कारण झालं म्हणजे माझा प्रॉब्लेम असा झाला होता की मी कालिदासमध्ये मी पहिल्यांदाच प्रयोग करत होतो. त्याआधी मी प्रयोग नव्हता केला. काहीतरीचा किंवा कोळसाचा त्याचाही नाही झाला आणि एकुणपटचाही नाही झाला. एकुणपटचाही प्रयोग झाला नव्हता. तर मी पीठात बसलो होतो ना, तर मला एकांकिका फार अशी अरे ती मी पीठ असं खाली आहे कालिदासचं आणि परफॉर्म मुलं वर करतात. सो मला, आणि मी पीठात बसतो तेव्हा इथे म्युझिकवाला असतो, इथे लाईटवाला असतो. सो ते कॉर्डिनेट करणं की आता म्युझिक थोडं हे करायचं आहे, लाईटचा पॉईंट आहे. सो हे सगळं करत करत माझं लक्ष एकांकिकेवर असतं. पण अगेन सवाईच्या रात्री मला एकांकिका नाही कळली, म्हणजे काय चालू आहे, कसा पेस चालू आहे, बरोबर चालू आहे का की वाईट चालू. मी फार ह्या गोष्टीत होतो आणि मी मधून मधून एकांकिका बघत होतो. त्यामुळे मला एकांकिका इम्पॅक्ट कसा आला किंवा एकांकिका कशी झाली हे मला कळलं नव्हतं. जशी एकांकिका संपली ना, तसं मी वर गेलो आणि तेव्हा झालं असं की मला भेटायचं होतं, मला विचारायचं होतं. पण मी जसं त्या बाहेर गेलो, थिएटरच्या जसं बाहेर पडलो तसं मलाच 10 जण भेटायला आली. हे सेम झालं ऍक्च्युली. आम्ही काय करतो दोघंही, मी विंगेत असतो, म्हणजे आमचं काहीतरी कोळसापासून सुरू आहे, हा पिठात असतो लाईट्स आणि म्युझिक कॉलेजच्या मध्ये, जो पुढून एकांकिका पाहत असतो पण इथे पण लक्ष ठेव. आणि मी विंगेत असतो की एखादी पहिला सीन ढासळला तर दुसऱ्या सीनला कसं मुलांना हे करायचं, आणि मला व्हिज्युअली दिसायचं मी साऊंडवरती सगळं म्हणजे जे काय आपण बोलू की ठरवत असतो की कसा प्रयोग होतोय आणि त्यानुसार. आणि हा पुढून बघून पण ह्याला काय करताय, हा मुलांना काहीच इन्स्ट्रक्शन देऊ नाही शकत. सो कधी कधी आम्ही असं करतो की विंगेत एकमेकांना बघतो असं काय, आणि मग मी थोडं सांग, पेस सांग किंवा कमी सांग किंवा आवाज, हे पण प्रत्येक ठिकाणी आपल्या थिएटरला तशा विंग्स नसतात. सो एकतर दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवलेला असतो की म्युझिक आणि लाईट्सवाल्याचं जे काय आहे हे पूर्णपणे तो, आणि वरचा परफॉर्मन्स एक सीन वीक झाला पुढचा ह्याचं सगळं वरती साऊंड वाईज मी सगळं बघत असतो की पेस बरोबर लागतोय का वगैरे. आणि आम्ही परफॉर्म झाल्या पहिले एकमेकांना भेटतो. पण त्या दिवशी तू बोलतोस ना, असं झालं आम्ही एकमेकांना खूप लेट भेटलो. कारण असं परफॉर्म झाली एकांकिका, मी बाहेर पडलो, तो ह्या बाजूने बाहेर पडला, आणि ह्याला काही लोकांनी घेरलं, मला काही लोकांनी घेरलं, एकांकिका आवडली म्हणून. आणि आम्ही इतरांना मी विचारतोय अमित कुठे, हा विचारतोय सिद्धेश कुठे, आणि आम्ही काहीतरी एक 10 मिनिटानंतर एकमेकांना भेटलो. आणि तोपर्यंत एकमेकांशी एकांकिका कशी झाली याच्या आधी वेगवेगळे रिव्ह्यू ऑलरेडी आले होते आणि ते सगळे पॉझिटिव्ह होते. पण आमच्या दोघांनाही असं होतं की नाही, तसं नाही लागलंय, सूर नाही लागलाय. आणि मग तरी सुद्धा काही आमच्या ओळखीचे त्यांना आम्ही तरी दादा आहेत काही, त्यांना भेटलो की दादा कशी झाली. सो त्यांना ते करेक्ट वाटत होतं. म्हणजे जो ऑडियन्स होता किंवा आमचे जे काही सिनियर्स आहेत किंवा काही मित्र आहेत, आम्ही त्यांना विचारलं, वजेचे सिनियर्स होते सगळेच म्हणजे जवळजवळ, त्यांना विचारलं. सो त्यांना ते फार उत्तम वाटला, त्यांना प्रयोगच फार उत्तम वाटला. मला तो प्रयोगच कळला नव्हता की तो कसा झालाय किंवा काय. मला ऍक्च्युली तो समोरून कळला की तो प्रयोग कसा झाला, तो साऊंड कसा झाला प्रयोग. सो हे सगळं होतं. आणि रिव्ह्यू तसा सगळ्यांकडून चांगलाच होता की छान झाली आहे, परफॉर्मन्स छान झाली आहे, पोहोचली वगैरे वगैरे वगैरे. आणि मग तेच आमची भेट लेट झाली. आणि नंतर मला असं वाटतं, एकतर आम्ही दिवसभर झोपलो नव्हतो, तर तो थोडा थकवा होता आम्हाला. सो आम्ही रात्री असं होत होतं की आम्ही कुठे बोलून, म्हणजे आमचं जवळजवळ एकांकिका संपल्यानंतर 1-2 तासानंतर सगळ्यांशी भेटून आणि सगळं बोलून झालं होतं सगळ्यांशी. त्यानंतर सगळे मित्र पंकज आणि हे सगळं चालू झालं होतं. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण वाढत होतं. आणि नंतर मग आम्ही कुठे काही कोपरा मिळाला, मग तिथे उभे राहून आम्ही असे थोडे आणि त्याच्या तेव्हा डोक्यात सवयीचा रिझल्ट अजिबात नव्हता, झोप होती. कारण एकतर आम्ही बोललो दोघांना एकमेकांनाही, तर थोडंफार बोललो की 80% पर्यंत झालाय, बस सोडून देऊ आता विषय, कारण आता काय होणार नाही, झालाय, बाण
मारलाय. आता तो कुठे लागलाय काय माहित नाही आम्हाला, पोहोचलाय कुठे माहित नाही. एक कुजबूज सुरू झालीच होती म्हणजे सगळीकडे की आता पहिलं एकूण ऍक्च्युली झालं असं की स्टेजवर बसलो ट्रॉफीज घेऊन आम्ही लेखक दिग्दर्शक आम्ही दोघंही वरच होतो. त्यामुळे एकतर आनंद ह्या गोष्टीचा झाला की गुरु नानक खालसा महाविद्यालयाचं नाव सवाईच्या रिझल्ट मध्ये अनाऊन्स झालं. पहिला आनंद म्हणजे दादा तू म्हणालास ना की तुमच्या डोक्यात काय चालू होतं तुम्हाला पारितोषिक मिळाल्यानंतर की पहिलं कोणी पेक्षा जेव्हा ते गुरु नानक खालसा अनाऊन्स झालं ना त्यानंतर त्या आनंदातच होतो. मग आम्ही परत की हा बाय आपलं कॉलेज आलंय, गुरु नानक खालसा हे आलंय, नंबरात आलंय. पण तिकडे एक आम्हाला आयडिया आली होती लेखक दिग्दर्शक मिळालं की एकूण पडलाय, कारण आपण तसा रिझल्ट लागतो लेखक दिग्दर्शक मिळाला. सो तो अंदाज होता. ऍक्च्युली दुसरं कोणाला मिळणार ना ह्याच्याबद्दल खूप शंका होती की कोणालाही जाऊ शकतं ते, आणि त्यामध्ये खालसाला गेलं असं नाही, पण खालसाचं नाव त्या रँकमध्ये यावं अशी आमची कधीपासूनची इच्छा आहे. ती तर ती पूर्ण झाली म्हणून तुमचं स्वप्नच खालसा कॉलेज जे काय ते सगळं खालसा कॉलेज आणि नाट्याश्रय आहे आमचं. मग ते तो आनंद होता. त्याच्यावर त्या आनंदावरती अजून एक आनंद एकूण पडेकला मिळाला, द्विगुणित त्रिगुणित. म्हणजे तिथून सुरुवात झाली. तू ते की सवाईचा रिझल्ट लागतोय आणि आपल्या एकांकिकेला म्हणजे एकूण पडला काही नाही मिळत आहे असं झालं. आणि लगेच प्राईज लागलं दिग्दर्शकाचं. आणि आम्ही असं होतं झोपेतच होतो थोडंफार. दिग्दर्शक येत आणि सवाई दिग्दर्शक तेव्हापासून किती मोठं वाटायचं ना. आणि जेव्हा अनाऊन्स झालं दोघांचं नाव, आम्ही वर गेलो आणि दोघं एकमेकांना ती एक मिठी मारली फक्त, काय दोघंही ब्लँक होतो आणि बसलो त्या खुर्च्यांवरती. बाकी पुढचा रिझल्ट अनाऊन्स होत होता. त्यानंतर मग लेखकाचं प्राईज अनाऊन्स झालं, त्यासाठी मी गेलो, परत येऊन बसलो. सेम आम्ही शॉकमध्येच होतो, काहीच स्माईल नाही काही नाही असेच होतो. आणि मग खालसाचं आलं तेव्हा आनंदाचा स्माईल असा एकदम उफळून आला की आणि मग वजेचं नाव आलं. त्याने अजूनच की दोन्ही एकांकिका आपल्याच. ते जो एक आनंद होता ना की काय केलं तुम्ही, म्हणजे प्राईज मिळालं, सगळं झालं, प्राईज डिस्ट्रीब्यूट झालं, सगळे गेले, तुम्ही बाहेर काय केलं म्हणजे तुमचं वजेच्या पोरांचं फोटो सेशन आपलं जे सुरू असतं ना सवाईच्या ट्रॉफीवर तेच सुरू. कुठलाही रिझल्ट लागल्यानंतर अरे दादा तुझ्यासोबत फोटो काढायचा आहे असं सेलिब्रिटी झालं त्या रात्री. नाही सेलिब्रिटी नाही, म्हणजे त्यांना असं आता कारण की सवाई नंतर भेट होणारच नाही, तर मग एकत्र ग्रुप फोटो काढायचा आहे किंवा त्यामध्ये ते होतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आम्हाला खालसाची मुलं नाही, आम्हाला खालसाला दोघांना पळायचं होतं त्या दिवशी, कारण दोघांना ट्रॉफीज मिळाल्या. आम्हाला लेखक दिग्दर्शकाची जी ट्रॉफी आली दोघांची, आम्हाला असं वाटलं की ही ट्रॉफी जाऊन खालसाला ठेवावी, कारण तिथून आम्ही घडलोय. आणि आम्ही त्या ह्याच्यात होतो की वजेच्या मुलांना एन्जॉय केला, पण खालसाला पण वजेच्या सिनियर्सने आणि मुलांनी आम्हाला थांबवून ठेवलं. ते म्हणाले की तुम्ही दोघांनी सवाई प्रथमची जी ट्रॉफी आहे सांघिक ट्रॉफी ती कॉलेजला न्यायची, आणि तुम्ही दोघांनी कॉलेजला ठेवायची. आणि मुलुंडमध्येच कॉलेज म्हणून थिएटर, तर जवळच्या जवळ मुलं चालत गेली. सवाईची ट्रॉफी मुलांनी चालत आणि कॉलेज केळकर पर्यंत आणली आणि गेटवर थांबले, आतमध्ये नाही गेले, कोणीच आतमध्ये गेले नाही. आणि आमच्यासाठी आमच्याकडे गाड्या होत्या, आम्ही गाड्या घेऊन गेलो आणि असं का थांबलेत का अरे चला आतमध्ये थांबले, अरे तुमच्या मग ते आम्हाला म्हणाले तुमच्यासाठी थांबलोय. आणि गेट पण ओपन केला नव्हता, आणि मग त्यांनी गेट ओपन केला आणि मुलांनी आमच्या दोघांच्या हातात ती ट्रॉफी दिली. आम्ही ती दोघांनी अशी ट्रॉफी, त्याने तिकडून पकडली होती, मी इथून पकडली होती, आणि ते म्हणाले दादा आत्ता ट्रॉफी आतमध्ये. ते एक सवाईची ट्रॉफी कोणत्या कॉलेज आपल्या कॉलेजमध्ये ना तो एक सोहळा असतो जो तुम्ही सुद्धा अनुभवला. मग आम्ही त्याच्या 2 दिवसानंतर दुसऱ्याच दिवशी काहीतरी जेवढ्या आम्हाला ट्रॉफीज मिळाल्या एकूण पटसाठी, लेखक दिग्दर्शक अगेन नेपथ्यासाठी पण मिळाली, कारण नेपथ्य सुद्धा अद्वैतने केलं, अद्वैत सुद्धा खालसाचाच. तर आम्ही आमच्या सगळ्या ट्रॉफ्या खालसाच्या स्टेजवर ठेवल्या, ज्या आम्हाला एकूणपटसाठी मिळाल्या. खालसाच्या स्टेजवर ठेवल्या सगळ्या ट्रॉफीज आम्ही खालसामध्ये. आणि तेव्हा जो आनंद होता ना त्या ट्रॉफीज खालसाच्या स्टेजवर दिसत आहेत, आनंद खूप मोठा होता आमच्यासाठी. तिथे म्हणजे सवाई आम्हाला मिळाली आणि त्या सकाळी आम्ही काय केलं किंवा आम्हाला काय वाटलं पेक्षा ती आम्ही आमच्या हाताने ट्रॉफी जेव्हा खालसा कॉलेजमध्ये ठेवली तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी आलं खरं तर. आणि त्या ट्रॉफीची आम्ही पूजा केली, साफसफाई केली सगळ्या स्टेजच्या पाया पडलो, आणि कुठेतरी आम्हाला तेव्हा समाधान मिळालं की काहीतरी मिळालंय. आणि
ते खालसा कॉलेजकडे आलंय आता आणि जे आपलं स्वप्न होतं इतक्या वर्ष म्हणजे ते आता पूर्ण झालंय कुठे. खालसा कॉलेज आम्ही होतो की सवाई म्हणजे खूप मोठा पल्ला वाटायचा. म्हणजे आपण इथे होतो, सवाई आपल्या दिसतही नाही, इतक्या लांब आहे आपल्यापासून. ह्या स्टेजला असलेलं खालसा कॉलेज. आणि तो दिवस जेव्हा खालसा कॉलेजच्या मुलांनी 4 ट्रॉफी आणल्या, म्हणजे द्वितीय खालसा सर्वोत्कृष्ट एकांकी द्वितीय लोकल पार्लर, हे नेपथ्यकार मिळालं, लेखक दिग्दर्शक मिळालं, हे सगळे खालसाच्या मुलांना मिळालं. सो तो काळ जेव्हा सवाई आमच्यासाठी खूप लांब होती आणि आता ती रात्र आम्ही 4 ट्रॉफ्या उचलल्या. हा आनंद आहे ना, हा खूप मोठा होता. खूप मोठा पल्ला गाठला तुम्ही. करेक्ट. आणि आता हा आनंद आमच्यासाठी होता. म्हणजे तसाच आम्हाला आनंद दिसत होता तो वझेच्या मुलांच्या डोळ्यात आणि स्पेशली वझेच्या सिनियर्सच्या डोळ्यात. कारण मी विचारणार होतो की कारण या जनरेशनला कदाचित सवाई आहे किंवा तिचं महत्त्व फार रिलेट होणार नाही, पण जे अगोदर करून गेलेत त्यांच्यासाठी सवाई म्हणजे आणि त्यांच्यासाठी सिनियर साठी असं वजेच्या की त्यांनी परफॉर्म केली आहे सवाई फायनलला, पण त्यावेळेला नंबरात नव्हती आली. आणि आता ते बक्षीस आणि ती ट्रॉफी विधीमध्ये आले केळकरला, वजे केळकरला ती ट्रॉफी आली आहे. सो मला असं वाटतं जे तिथे उपस्थित नव्हते सिनियर्स, मला असं वाटतं तेही रडले असतील, ते जिथे कुठे असतील, जिथून कुठून पण त्यांचा उत्साह म्हणण्यापेक्षा इमोशन दिसत होत्या. सवाईच एक इमोशन. हा करेक्ट. आणि आत्ताची मुलं जिंकलं कर त्यांचं कौतुकच आहे. जे कोणी म्हणजे खालसाची पण जी मुलं जिंकली, जी परफॉर्म जी आत्ताची बॅच आहे, जी सवाई हक्काने त्यांची आहे, म्हणजे आपली पण नाही, हक्काने त्यांचे, कारण ते आता कॉलेजमध्ये आहेत आणि त्यांनी आणली. जे आपल्या वेळेस तर हक्काने जी खालसाची मुलं ज्यांनी द्वितीय ट्रॉफी उचलली, प्रथम ट्रॉफी उचलणारी वझेची मुलं, यांचा उत्साह आनंद असतोच. पण पासआउट झालेला जो सिनियर असतो ना, त्याचे जे इमोशन असतात ना, अरे आपल्या वेळेला नाही मिळाली पण आपल्या पोरांनी आणली. माझा आता शेवटचा प्रश्न तोच असणार आहे, म्हणजे जो नेहमी विचारतो की प्रवास झाला, यश मिळालं, कोणाकोणाची महत्त्वाची भूमिका होती या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये, तर त्यांचं एकदा आपण उल्लेख जरूर करायला हवा थोडक्यामध्ये. खूप जणांची. कारण आपण असं म्हणलं एका प्रवासाला आपण जो निघतो ना, एकांकिका ही अशी गोष्ट आहे जी एकट्याने नाही होऊ शकत. आणि त्यामध्ये बऱ्याच म्हणजे अगदी जेव्हा स्क्रिप्ट मी बोललो ना, विषय जेव्हा मला सुचला, मी बोललो मला युथ फेस्टिवलला करायचं, मी कुणाल दादा म्हणजे खालसाचा जो आहे त्याच्याच मेंटरशिपमध्ये आम्ही सगळेजण म्हणजे शिकत आलो आहे. तर दादाला ऐकू, दादा युथसाठी मला असं असं सुचलं आहे. तर पहिला माणूस तो होता, तो मला म्हणाला जरा नीट विचार कर, तू असा विषय निवडला आहेस ना, नीट विचार कर, ही एकांकिका INT प्रथम येऊ शकते. म्हटलं दादा काही, तो नीट विचार कर. आणि मग मी त्या बोलल्यानंतर एक गोष्ट लिहिली, मग त्यानंतर ह्याला ऐकवली, हा पण तेच म्हणाला की INTची एकांकिका ही युथला नको करूया. की INTची म्हणण्यापेक्षा सगळ्यांचे म्हणणं होतं ही लोकांपर्यंत पोहोचण्यासारखी एकांकिका, लोकांपर्यंत पोहोचावी अशी एकांकिका, आणि एका चांगल्या प्लॅटफॉर्मवरती जो म्हणजे युथची एकांकिका कसा प्लॅटफॉर्म छान आहे, पण युथ केल्यानंतर आपण थांबतो, त्या एकांकिका नंतर त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. INT केलेली एकांकिका वर्षभर राहते. सो तो म्हणजे सगळ्यांचंच याचं पण म्हणणं आणि खूप जणांचं म्हणणं होतं. तर ते सगळेजण, सिद्धेश नांदलस्कर ज्याने आमच्या प्रकाश योजनाकार जो होता एकूण पडेकचा, अगेन ज्याने आमच्या काहीतरीला म्युझिक केलेलं अक्षय धांगडदादा, त्यांनी मला एक खूप चांगला एलिमेंट दिला. त्याच्या असं त्यांनी म्युझिक सुद्धा केलं नाही एकूण पडचं, पण एक असं आहे ना आमचं की आपल्या एकांकिकेमध्ये बॉन्डिंग, तू माझ्या एकांकिकेला काही करत नसशील ना, तुझं नाव तरी तू इनपुट देतो. हे एकांकिकेत इतकं निस्वार्थी भावनेने होतं ना, हे नंतर पुढे कुठेच होत नसेल. म्हणजे इतर मीडियममध्ये जे एकांकिकेत होतं, त्यांनी सरळ मला बोललं की घंटा नीट वापर आणि घंटा लाईव्हच वापर, तो म्हणाला. त्याच्यामुळे आम्ही कन्व्हर्सेशन केलं घंटेबद्दलचं, शाळेतल्या घंटेबद्दलचं, ती लाईव्ह ठेवण्याचं झालं. त्यानंतर अद्वैत, तो तर आधी सेटमध्ये इन्व्हॉल्व पण नव्हता, आणि जसा तो इन्व्हॉल्व झाला त्यांनी अख्खा सेट खांद्यावर घेऊन जो काय सेट त्याने उभा केलाय. अजून एक म्हणजे एकांकिका, म्हणजे मला आता सवाई लेखक मिळालं, पण त्यामध्ये अजून एक वाटा आहे सवाई लेखक मध्ये, जे डायरेक्ट वाटा आहे, जो आपण बाजूला करू नाही शकत. तो म्हणजे असं की एकांकिका जितकी लोकांना आवडली ना, तितकंच एकांकिकेचं गाणं आवडलं. आणि एकतर एकांकिकेचं ओरिजिनल लिरिक्स लिहिल्या गेल्या. एकतर आमचं ते कोळसापासून सुरू झालं की आपण गाणं किंवा लिरिकल काही करून ते ओरिजिनल करायचं. कोळसामध्ये जे गाणं होतं, जे खालसाच्याच मुलीने लिहिलेलं, ते ओरिजिनल होतं. काहीतरी अडकल्यामध्ये मी आणि धांगडदादाने जे लिहिलं होतं शेवटच्या ओळी, त्यासुद्धा ओरिजिनल होत्या आमच्यात. आणि मग इकडे मला सुचत नव्हतं
की काय करायचं, म्हणजे मला पाहिजे तसा ड्राफ्ट मिळत नव्हता. आणि पूजाला स्क्रिप्ट खूप आवडलेली, तिच्या डोळ्यासमोर ते मोंटाजेस होते. ती एक दिवस रिहर्सलला आली आणि तिने माझा ड्राफ्ट बघितला आणि नंतर तिला पण कळलं सॅटिस्फाईंग, आणि तिने फक्त 20 मिनिटात लिरिक्स असं तेव्हा असं झालं की पूजा म्हणाली की अरे मला असं मी लिहिलं तर चालेल असं तिने विचार मी लिहिलं तर चालेल का, अरे तू बेस्ट आहे तू घेईन. आणि बिनधास्त बरं त्यानंतर परत आम्ही एकांकिका ब्लॉकिंग आणि या सगळ्यात हे झालं. 20 मिनिटं तिने घेतली, ती अशी बाजूला गेली कुठेतरी. नंतर आम्ही ब्लॉक करताना आली, ऐक ना मी ऐकू का, मी असं लिहिलंय ट्राय ऐकवलेलं ना, आणि तिने ते ऐकवलं. तेच गाणे तिने उलट म्हणजे गाण्याला होते 4 कडवी गरजेची होती, तिने 6 कडवी लिहिली. 2 तर छान असून सुद्धा कट करावी लागली. ती नंतर मग शेवटी वापरली आम्ही तशीच. शेवटी पण 2 लिरिक, एक लिरिक ऍड केलंय की पाठी कोरी नसे आता. ते ऍक्च्युअली त्याचं एक वेगळं कडवं होतं, पण बोललो ही लाईन छान आहे, आपण हे शेवटी वापरूया. आणि हे लिरिक्स तिने एवढे उत्तम लिहिले. सो ती एकांकिका कुठेतरी लिखाणातून पोहोचते ना, त्याचं कारण ते लिरिक्स सुद्धा आहेत जे पूजाचे विशेष जे लिखाणामुळे सवाई लेखकाच्या ह्याच्यामध्ये तिचा सुद्धा वाटा आहे की कारण ते लिरिक्स एवढे छान. मला लेखक म्हणून नाही सुचले, मी त्या एकांकिकेचा लेखक असून मी तिला बोललो एवढे छान तुला कसं. ती बोलली अरे सरळ मोंटाज डोळ्यासमोर होते, तू जी काय स्क्रिप्ट लिहिली आहेस, जेवढी डोक्यात फिट बसली आहे आणि काय म्हणायचं एवढं क्लिअर आहे, माझ्याकडून लिखाण झालं ते. त्यानंतर जी काही लिरिक्सला चाल दिली गेली आमच्या दोन्ही ज्यांनी म्युझिक केलं, ऋषभ करंगुडकर आणि प्रणव चांदोरकर, एकतर आम्हाला कौतुक त्या दोघांचं आहे. एकूण पटेकमध्ये जेवढे पण म्युझिक पीस आहेत ते सगळे ओरिजिनल आहे. एकही म्युझिक पीस त्यांनी कुठून उचलला नाही कुठे. बरं आम्ही बोललो सुद्धा रेफरन्सला म्युझिक पीस लिहिले, एखादा म्युझिक पीस त्यांचा आम्हाला आवडला नाही, हा रेफरन्सला आहे, तुम्ही तो म्युझिक पीस घेऊ शकता. तरी त्यांनी त्याच आम्हाला जसा पाहिजे त्याला सिमिलर स्वतःचा ओरिजिनल म्युझिक पीस, ते दोघांचा हट्ट सुद्धा आम्ही ओरिजिनल करणार. आणि मला पण काही माझे मित्र आहेत त्यांची नावं घ्यायची आहेत. खरं तर जसं सिद्धेश म्हणाला की एकांकिका हे मला वाटलं मी केलं असं नाही, मदत लागते एकतर. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याने सांगितला की निस्वार्थीपणे जी मदत होते ना, जी इतकी प्रामाणिक असते आणि ती इतक्या जणांची झाली आहे ह्या एकांकिकेसाठी, आणि त्या सगळ्यांना खरं तर मला थँक्यू म्हणायचं आहे आता. एकांकिका जेव्हा मी बसवत होतो तेव्हा आमचे काही मित्र आहेत, त्यामध्ये कुणाल दादा होता, कुणाल पवार आहे, सुमेध दादा होता, सुमेध म्हात्रे आहे. कुणाल पवार आणि सुमेध म्हात्रे ही अशी माणसं आहेत ज्यांनी आम्हाला फार म्हणजे आम्ही जे केलंय ना ते कितपत असलं पाहिजे आणि कितपत नसलं पाहिजे, किंवा काय गरजेचं आहे काय नाहीये, किंवा तुम्ही कुठे चुकताय, किंवा अरे तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही वापरत नाही आहात, हे आम्हाला त्यांनी रिअलाइज करून दिलं की खूप गोष्टी तुम्ही त्या लिखाणातनं पण आलेल्या आहेत, लिखाणात पण आहेत किंवा त्या दिग्दर्शनात पण आहेत, पण तुम्ही त्या हायलाइट करत नाही आहात. तुम्हाला त्याचं कॅलिबर कळलेलं, सम्यक मांडणी कशी करायची. त्यांचं म्हणणं होतं की अरे तुम्ही सगळं छान केलंय पण ते हायलाइट होत नाहीये कारण तुम्हालाच त्याचं कॅलिबर कळत नाही. ही गोष्ट त्यांनी फार आम्हाला हायलाइट करून दिली आणि त्यासाठी खूप मदत झाली. आणि त्यानंतर बऱ्याच जणांचे ज्यांनी रिव्ह्यूज दिले म्हणजे आम्हाला कळत गेलं. आणि बरेच म्हणजे जजेस असतील ज्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काय केलंय आणि ते कसं झालंय. कारण की ही आम्ही एकांकिका केली तर जसं आपण म्हणतो ना की आम्ही काय केलंय हे आम्हालाच माहित नव्हतं. सो हे आम्हाला ज्यांनी जाणून दिलं ना की बाबा हे तुम्ही असं केलं आणि हे इतकं छान आहे, सो आणि असंच करा, ही जी पॉझिटिव्ह ज्या लोकांनी आम्हाला दिली ना, ही पॉझिटिव्हिटी खूप गरजेची होती सर. कारण आहे ना एका पॉईंटला असं झालं होतं की ना जिथे रिझल्ट हलत होता की अरे का नाही रिझल्ट लागेल, एलिंग्समधून काय बाहेर पडते, मग काय तर परीक्षकच काही किंवा काही मित्र वगैरे असं सांगत होते काही रिझल्ट लागू दे, तुम्ही एकांकिकेला काही हात लावू नका, तुम्ही एक जेन्युइन विषय मांडलाय आणि तो त्याच सिम्प्लिसिटीने आणि जेन्युनिटीने होऊ दे, ज्यांना भावेल त्यांना भावेल, उगाच तो भावण्यासाठी वेगळं काही करू नका. हे जी सांगणारी मंडळींची खूप आम्हाला मदत झाली. त्यामध्ये पण म्हणजे काही जण तर ना ह्या एकांकिकेला ठरवली नव्हती की म्हणजे हे ठरतं लाईट्स हा करणार आहे हे करणार आहे, काही जण अशी आली फक्त मदत म्हणून आणि ती जोडली गेली. म्हणजे तसा आमचा मित्र आहे रसिक वाघमारे जो म्युझिक ऑपरेट करायचा, ओमकार बुगडे, रसिक आणि ओमकार आले मदत म्हणून. ओमकार तर कोल्हापूरला राहतो आणि तो ह्या एकांकिकेसाठी आला की अरे तुमची एकांकिका आहे ना तर मी वेळ देणार, मी गावावरून येतो, आणि तो 10 दिवस एकांकिकेसाठी आला होता. आणि
त्याचे इनपुट्स होते काही म्युझिकला घेऊन आणि या सगळ्या गोष्टी. सो सगळ्या डिपार्टमेंटमध्येच सेटसाठी काही दोन लोक आहेत ना जी जोडली गेली ना. अजून एक सगळ्यात महत्वाचं नाव आहे ते म्हणजे देवाशीष भरवडे. देवा जो खरंच म्हणजे त्याने जेव्हा दिग्दर्शक INTचं मिळालं होतं तेव्हा त्याने टाकलं होतं स्टोरीला की कॉंग्रॅच्युलेशन भाई वगैरे हे. तर मी खाली कॅप्शन लिहिलं होतं की देवा तू देवासारखा धावून आलास म्हणून सगळं हे झालं. प्रॉब्लेम असं झालं होतं की ना बॅकस्टेजला टीमच नव्हती. आणि एक आमच्या दोघांचं असं आहे जे चुकीचं आहे का बरोबर हे कळत नाही आम्हाला. पण आम्ही जेव्हा एलिम्स साठी एकांकी बसवतो आम्ही फायनलचा विचार नाही करत. आम्ही आमचं असं होतं की आपल्याला एलिम्स करायचे फक्त फायनलला पोहोचवायचं की नाही हे जजेसच्या हातात आहे. आम्ही आधीच विचार नाही करत भाई एलिम्सलाच बसवताना फायनलला असा लागणार असेल फायनलला हे होणार ते होणार नाही. एलिम्सचा रिझल्ट लागल्यानंतर कळलं की फायनलला घेऊन सेट असा असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकूणपटच्या रिलेटेड अशी आहे सेटच्या रिलेटेड अशी आहे की एकूणपटचा एलिम्सचा सेट हा वेगळा आहे आणि फायनलचा सेट हा पूर्णपणे वेगळा. कारण की आम्ही विचार करतानाच तो सेट असा केला होता INTच्या एलिम्सला की तो एलिम्सलाच लागू शकतो, फायनलला तो नाही. आणि कॉन्फिडन्स पण नव्हता. हा, कारण की आम्ही जसं काहीतरीच्या वेळेला पण सांगितलं होतं की आम्ही फार असा स्टेप बाय स्टेप विचार करतो. आम्ही डायरेक्ट INTचा किंवा डायरेक्ट सवाईचा आम्ही अजिबात विचार करत नाही. आम्ही पहिल्यांदा बजेटचा पण आम्ही विचार करतो. पहिले बजेट मुलं केवढी आहेत त्याच्यात आपल्याला एलिम्सचा प्रयोग छान करायचा आहे. फायनलला जाईल असं नाही, छान करायचं आहे म्हणून फायनलचे नंतर पुढचं पुढे बघू. आणि मग भले प्रेशर येतं जे मागच्या वर्षी झालं आणि जे ह्या वर्षी पण झालं की बॅकस्टेजला सेट उभा राहिला म्हणजे वजेचे जे सिनियर्स आहेत बरेच म्हणजे मयुरेश असेल, तेजस असेल, अजून भाल्या, अजून खूप नावं घेऊन अमोघ असेल, बाप्पा, विपुल, भावेश हे सगळेजण आहे ना. म्हणजे त्या रात्री अख्खी रात्र ती मुलं आहेत ना आम्हाला कळलं नाही हा सेट बनणार कसा एवढा मोठा. मग नंतर कळलं की सेटसाठी नाईट मारायची आणि एकाही मुलाला आपण काम करणाऱ्या एकाही मुलाला ठेवायचं नाही. मग मुलं येणार कुठून आणि वजेची अख्खी सिनियरची गँग आली. तर तेव्हा देवा आला आणि त्यांनी कमी मुलांमध्ये देवा आणि अद्वैतने बॅकस्टेजची टीम कमी मुलांमध्ये तयार केली. जे आम्हाला वाटत होतं की ज्यासाठी एक 25 मुलं गरजेची आहेत ते त्या दोघांनी 10 मुलांमध्ये त्यांनी करून दाखवलं. आणि देवाचा खरंच खूप मोठा हात आहे सेट. आणि अजून आपलं म्हणजे आम्ही आलोच आहोत खालसामधून. सो जी आमची खालसाची बॅच होती त्याच्यामध्ये मानसी, साहिल, जब्या जो आमचा, अजून आर्ची, अशी 2-3 सॅम, समृद्धी, महिमा ही अशी जी आमची बॅच होती ना ते सगळेजण हक्काने मदतीला येत होते. असं नव्हतं अरे दुसऱ्या कॉलेजमध्ये आधी त्यांना झालं म्हणतं कळलं अरे नाही ह्यांनी वजेमध्ये सुद्धा आपलं खालसाचं एक आपलं जे बॉन्डिंग असतं तसं माहोल क्रिएट केलेला आहे. तर आपण जाऊ शकतो म्हणजे. आणि ती मुलं सुद्धा वजेची मुलं सुद्धा खालसाच्या जे काही सिनियर्स वगैरे येत होते ना आपले सिनियर त्यांचे सिनियर असल्यासारखंच त्यांना ट्रीट करत होते. आणि तशीच एक मैत्री झाली म्हणजे 2 कॉलेजची मैत्री झाली. एक युती झाली महायुती आघाडी झालेली आहे आणि केळकरजी सवाईच्या निमित्ताने. सगळ्यांचेच आभार, तुमचे आभार, तुम्हाला ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे आभार. आणि एकंदरीत जे काही तुम्हाला यश मिळालेलं आहे ते परत उत्तर मिळत राहो. या क्षेत्रामध्ये तुम्ही आणखीन असेच चांगले विषय घेऊन काम करत राहा. आणि त्यामुळे शेवटी विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे एका अविद्येमुळे झाले. त्यामुळे शिक्षण फार महत्त्वाचं आहे. शिक्षणाकडे आपण लक्ष केंद्रित करूया. आणि छान वाटलं. आणि एक महत्त्वाचं आव्हान तुमचं पुन्हा एकदा जे तुम्ही गेल्या वेळी केलं होतं जे आमच्या चॅनलच्या वाढीसाठी गरजेचं आहे ते तुम्ही करा. नाही तेच म्हणेन की जे आता म्हणालो की अविरतच एक असं हे असेल की संस्था असेल ज्यांनी सवाई जिंकलेल्यांचा एक म्हणजे असा एक इंटरव्ह्यू घेऊन त्यांचा अनुभव लोकांसमोर आणतंय. आणि आम्हाला खरंच तो आनंद होतो की आम्ही की ही संधी पहिल्यांदा आम्हाला मिळते याचा आम्हाला खूप आनंद होतोय. आणि असाच प्रवास लोकांपर्यंत अविरत नाटकांचा एकांकिकांचा प्रवास लोकांपर्यंत पोहोचवत राहीलच. पण त्यासाठी आपल्या सगळ्यांची गरज आहे. कारण नाटक होणं गरजेचं आहे, एकांकिका होणं गरजेचं आणि हे सगळे अनुभव आपण सगळ्यांनी पाहणं गरजेचं आहे. जे अविरत आपल्यापर्यंत पोहोचवतंय तो सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.
नक्कीच. आणि अविरत एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.